समोर मौत का कुवा आहे गाईज. हे आम्ही ना रामफळ घेतोय, कंदमुळे म्हणतात त्याला. केवढा मोठा जायंट व्हील आहे आणि 2 आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता निर्मळच्या जत्रेला काय गर्दी आणि ट्रॅफिक आहे. आज संडे आहे, माहीत नाही आज शेवटचा दिवस आहे की अजून पुढे आहे, बट स्टील खूप क्राऊड आणि खूप ट्रॅफिक जाम आहे. हा मेन एंट्रन्स गेट, म्हणजे तुम्ही बघू शकता पुढे लिहिलेलं आहे हनुमान मंडळ रावत तीर्थक्षेत्र श्री निर्मळ. सो इथून तर रस्ता बंद आहे, आतमध्ये कोणालाच एंट्री नाही. जे फक्त गावातले वगैरे त्यांनाच बाईकने एंट्री आहे, बघू शकता. सो इथून ही जत्रा चालू होते, म्हणजे इथे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले बघायला आपल्याला मिळतील. सो चला बघूया. बघू शकता शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजतर्फे निर्मळ आई निर्मळ भंडाराईतर्फे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. ते टॅटू वगैरेचे आहेत जत्रेत. जसं तुम्हाला आधी पण म्हटलं, खूप सारे कॉमन स्टॉल्स असतात आणि हे एक फेमस चर्च आहे निर्मळचा, जे आज बंद आहे. क्रिसमसला आता इथे खूप सारे लायटिंग्स आणि हे असतील. आज आम्ही तिघं आलो आहे, मी अक्षरा आणि नम्रता, कारण शिवांश आणि वृषाली ऐरोलीला आहे. सो कालच आम्ही तिकडे गेलो. सो गाईस खूप सारे स्टॉल्स आहेत, म्हणजे ते कॉस्मेटिकचं आहे, इथे बॅग्स वगैरे आहे. टिफिन बॉक्स पाहिजे होता अक्षराला, तो आय थिंक 2-3 घेते बघते वाटतं. आणि बघू शकता श्री क्षेत्र निर्मळ बहुजन विकास आघाडीतर्फे हा बोर्ड आहे. पुढे अजून एक आगरी सेनेचा आहे. ही खूप जत्रा आय थिंक 15 दिवस असते. आता आजचा दिवस किती आहे मला माहीत नाही, बट दरवर्षी 15 दिवस ही जत्रा असते. आणि मी यापूर्वी पण त्याचा ब्लॉग केला होता. सो सेकंड टाईम हा ब्लॉग करते 2023 म्हणजे यावर्षी. सो लास्ट टाईमचा ब्लॉगची पण लिंक मी टाकेनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही नक्की बघा. जत्रेत आल्यानंतर तुम्ही आपल्याला माहिती आहे आपण खायला प्यायला येतो, मजा मस्ती करायला येतो, काही राईड्सवर एन्जॉय करायला येतो आणि ऑब्वियस ज्या तिथल्या त्या पर्टिक्युलर देवाची ती जत्रा असते त्याचं आपण दर्शन घेतो. सो आपण वर मंदिरात दर्शन घ्यायला पण जाऊया. सो आत्ताच एक मिनिट थांबा. सो एक ना छोटेसे लाईट्स होते स्पार्किंग लाईट, म्हणजे तुम्ही बाईकला आणि घरात वगैरे वापरू शकता चार्जिंग लाईट. ते ना 150 रुपये, ॲक्च्युली ते 70 रुपयाला भेटतात विटीला वगैरे, म्हणजे डबल रेटनी आता इथे लावले. ऑब्वियस त्या लोकांनी पण तिथून आणून आता प्राइजेस लावले असतील इकडे. सो बघू शकता खूप सारी गर्दी आहे, खूप सारे स्टॉल्स लागले आहेत. थंडी आहेत, सो ब्लँकेट्स वगैरे पण स्टॉल आहेत. छोटे छोटे खेळणी भांडी वगैरे आहेत. इकडे तबला आणि ते लाइटिंग्स वगैरे आहेत. थोडंसं रात्र आणि म्हणजे काय म्हणतात लाईट्स कमी असल्यामुळे थोडंसं काही गोष्टी दिसत नाही. आता इथे थोडंसं व्यवस्थित लाईट्स आहेत, सो बऱ्यापैकी दिसतं आपल्याला. हा जो भाग येतो तो नालासोपारा वेस्ट येतो किंवा वसई वेस्ट पण म्हणू शकता. म्हणजे हा दोन्ही नालासोपारा आणि वसईच्या मध्ये भाग येतो निर्मळ. खूप जुनी जत्रा आहे, खूप वर्षांपासून आहे. इकडे बघू शकता लाकडाचे आपण ते ज्या म्हणजे चाव्या वगैरे मिळतात, ते म्हणजे किचन्स वगैरे ते आहेत सगळे. या जत्रेमध्ये आपल्याला सुकेळी बघायला मिळणार आहेत. सुकेळी खूप कॉमन आहेत इथे या जत्रेमध्ये बघायला मिळतात. हे फॅन वगैरे आहेत, लाईट्स वगैरे आहेत. सो गाईज आता आम्ही शिवांसाठी कॅब घेतली थंडीसाठी, म्हणजे ती कानाला प्रॉपर त्याच्या बसेल.
इथे वेफलचा एक स्टॉल आहे. पुढे आता अक्षरा पुढे गेली आहे, बघूया. हे पोस्टकॉट्स आहेत सगळे. पुढे काही पाणीपुरीचं आहे, स्टॉल्स आहेत, खायचे पण स्टॉल्स आहेत काही. गाईज हे आम्ही ना रामफळ घेतो आहे, कंदमुळे म्हणतात त्याला. 50 रुपयात 6 पीस पार्सल. एक दिवस मी ट्राय करत होतो, बघूया. चायनीज भेल, इथे सगळं स्वीट. नंतर अजून पुढे बरेच स्टॉल आहे आणि मंदिर तर आणखी बरंच पुढे आहे. हे सगळे आंपोळी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ते तन्नी पेढे आहेत. तन्नी पेढे कधीही खायला मजा येते. अक्षरा किचन बघते. अक्षरा जत्रेमध्ये आली म्हणजे आईला कर्ज आहे तिच्या. इकडे लोणचं घेते पप्पी. शिरापुरी 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 टाइप को बोलते. शिरापुरी हा नॉर्मली आयटम आपल्याला यायला भेटतो, मस्जिद बंदरला वगैरे बघायला मिळतो. बाकी तर सगळे आपले ह्याचेच आयटम आहेत सगळे. हां, सुकेळी मला तुम्हाला दाखवायची होती. यस, सुकेळी आहे बघा. सो ही आहेत सुकेळी. सुकेळी म्हणजे केळी जी सुकवली जातात आणि मग ती गोड होतात, ती आहेत सुकेळी. कशी आहे दादा? 150 पाव आहे, 160 पाव आहे. खाणार आहे ना बरं घरी? सुकेळी 150 रुपये पाव आहेत. पण तेच आमच्याकडे घरी एवढे कोण खात नाही, पण एक चांगला स्वीट आहे तो. इथे पाणीपुरीचा स्टॉल आहे. अक्षराची तिची धावपळ आहे मम्मीच्या, मला हे पाहिजे ते पाहिजे. लहान मुलांचं तेच असतं. सो इथून जो पार्ट चालू होतो तो सगळा आता खेळण्यांचा वगैरे होतो, म्हणजे जिथे लहान मुलांचे करमणुकीचे गेम्स वगैरे असतात तो झोन आहे, म्हणजे गेमिंग झोन थोडक्यात. सो गाईज, मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत निर्मळच्या जत्रेला. सो ही निर्मळची जत्रा मी ॲक्च्युली ब्लॉग तर आधीच सुरू केला, पण स्टार्ट करता आला नव्हतं. सो निर्मळच्या जत्रेमध्ये आपण आता चाललो आहोत मंदिरामध्ये, आणि मंदिरात तर फार कमी लोक येतात. सो आपण आता पहिले दर्शन घेऊया आणि मग बाकीची जत्रा बघूया. सो सुरुवात तर मी केलेली आहे ब्लॉगची, पण आपला स्टार्ट नव्हता ब्लॉगचा झाला. सो मी आता स्टार्ट करतो आहे. तुम्ही ब्लॉग तर सुरुवातीपासून बघितला असाल, म्हणजे आता जसं आपण इथं आतमध्ये आलो. सो आता आपण मंदिरात जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. सो चला जाऊया निर्मळच्या मंदिरात. सो बघू शकता एक ऑलमोस्ट काहीतरी 30-40 पायऱ्या आहेत आणि नंतर मग पुढे हे निर्मळचं मंदिर आहे. तर आपण जाऊया आणि ते दर्शन घेऊया. याचा एक ब्लॉग पण मी इथे बनवलेला निर्मळच्या मंदिराचा. सो त्याची पण लिंक मी देईनच इथे. आणि मग उरलेला हा जो जत्रेचा पार्ट आहे तो आपण बघूया. सो गाईज बघू शकता हे आहे मंदिर, आणि हा एंट्रन्स. समोर ही दीपमाळ सुंदर अशी, आणि हा आहे मंदिराचा एंट्रन्स. सो लेट्स गो इनसाइड मंदिरात. समोर काही असे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. ते चप्पल काढूया साईडला. सो या मंदिरात तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या देवदेवतांचे म्हणजे मूर्ती, त्यांचे फोटो वगैरे बघायला मिळतील. हे जे मेन मंदिर आहे ते जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं आहे.
सो त्यांची आपण आता समाधी बघूया. सो गाईज ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती, या बाजूला पण काही देवदेवतेच्या मूर्त्या आहेत. त्यामध्ये श्रीराम, सीता, हनुमान, नंतर अनुसया माता, श्री गुरुदेव दत्त आणि इथे अत्री ऋषी. तुकाराम, वामदेव, अग्निदेव, परशुराम, रेणुका माता, सगळ्यांच्या मूर्त्या आहेत. सो काही सुंदर असं हे निर्मळचं आद्य शंकराचार्यांचं मंदिर, सुंदर असं मंदिर. नक्कीच तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. याचा एक मी पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे. ज्या दिवशी म्हणजे नॉर्मल डेज होता त्या दिवशी इथे म्हणजे तसं बघायला तर कोणच नसतं, सकाळी तुम्ही झालं असतं. सो गाईज फायनली आता म्हणजे मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आणि आता मेन जे म्हणजे गेमिंग झोन वगैरे आहे, म्हणजे जिथे जायंट व्हील वगैरे आहे किंवा काही खाण्याचे पदार्थ स्टॉल्स आहेत तिकडे जायचं आहे. सो बघू शकता आम्ही आता तिकडेच चाललो. सो लेट्स गो देअर. फुल लाईट्स आहेत, बघू दाखवतो तुम्हाला. केवढा मोठा जायंट व्हील आहे आणि 2 आहेत ते इकडे. माझ्या मते नालासोपारा वसईविरामध्ये बऱ्याच जत्रा भरतात, त्यापैकी एक मोठी जत्रा आहे आणि हे जायंट व्हील बघू शकता. आय थिंक याच्यात जर बसाल ना तुम्ही तर तुम्हाला पूर्ण काय म्हणतात वसई विरार पूर्ण दिसेल. सो लेट्स सी, बघूया. सो फुल ऑन गेमिंग झोन आहे. समोर मौत का कुआ आहे. सो हा कम्प्लिटली म्हणजे फूड झोन आहे. इथे तुम्हाला आईस्क्रीम, पाणीपुरी, शेवपुरी, नॉनव्हेजचे पण आयटम चायनीजमध्ये किंवा चायनीज भेल, नूडल्स वगैरे, सरबत, मोजिटो वगैरे सगळं बघायला मिळेल. सो हे गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आहे. काल जत्रेला जाऊन व्हिडिओ एडिट करायचं राहिलाच, कारण गर्दी खूप होती आणि ऑलमोस्ट लेट पण झालं. रात्रीचे 10 वाजत आलेले आणि पुन्हा घरी यायचं होतं जेवायला. आई पण वाट बघत होती, त्यामुळे व्हिडिओ एडिट करता आला नाही आणि ॲक्च्युली विसरलो पण. सो म्हटलं नेक्स्ट डेला आता उद्या व्हिडिओ एडिट करूया. सो आज आहे नेक्स्ट डे. काल संडे होता, आज मंडे आहे आणि आता व्हिडिओ काय म्हणतात रेंडरिंग करायचं. सो म्हटलं व्हिडिओचा एंड करणं राहिलं ते करून घेऊया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण निर्मळची जत्रा बघितली. ही दरवर्षी जत्रा असते आणि निर्मळ हे आद्य शंकराचार्यांचं एक स्थान आहे जिथे त्यांची समाधी आहे. आणि तसं पण नालासोपारा या शहराला किंवा या ठिकाणाला म्हणजे खूप ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. त्यापैकीच हे एक ऐतिहासिक जागा आहे आणि जत्रा खूप वर्षानुवर्ष असते. वसईविरामध्ये खूप सारे लोक या जत्रेला भेट देतात आणि आय थिंक ही जत्रा 15 दिवस असते. सो आय थिंक या येणाऱ्या संडेपर्यंत आहे, म्हणजे मला वाटतं आय थिंक काहीतरी 23-24 तारखेपर्यंत आहे. सो दरवर्षी थंडीमध्ये जत्रा असते आणि जत्रेला आम्ही दरवर्षी जातो. यावर्षी मी पुन्हा एकदा ब्लॉग केला, गेल्या वर्षी आय थिंक ब्लॉग केलेला. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. हा छोटासा निर्मळच्या जत्रेचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग केला, सो काही चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी. नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.